बोला गणपती बाप्पा हुंदीर मामा की. नमस्कार मंडळी, आमच्या वेंगुर्ल्यातील श्रीमान मिथुन परब यांच्या लेट्स गो टूर कंपनीतर्फे फक्त 16,500 रुपये भरून 7 दिवसांची रॉयल राजस्थान ट्रिप जोमाने सुरू आहे. हा व्हिडिओ ह्या ट्रिपचा दुसरा पार्ट. पहिल्या भागात मुंबई ते जयपूर रेल्वे प्रवास आणि जयपूरच्या हॉटेल यश रेजन्सी मध्ये 2 रात्र आमचा मुक्काम झाला. तर हॉटेलमध्ये कसं जेवण होतं, मुक्काम कसा होता, रूम कशी होते आणि जयपूरच्या मी कोणकोणते साईट सीइंग केले त्या बाबतीत माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला आहे. तो नक्की तुम्हाला लिंक मिळून जाईल ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आमच्या वेंगुर्ल्याचे मिथुन परब यांनी आयोजित केलेल्या लेट्स गो टूर यांच्यातर्फे रॉयल राजस्थान ट्रिपच्या या दुसऱ्या भागामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मंडळी, फायनली वाळवंटी प्रदेशात पोहोचलो असून बघू शकता जैसलमेर, ज्या ठिकाणी आमचा होणार टेंट कॅम्पिंग. कॅम्प साईटचं नाव काय? वेलकम टेंट कॅम्पिंग. काल दिनांक 18 ऑगस्ट 2026 रात्री 11:30 वाजता केली होती प्रवासाला सुरुवात जयपूरवरून जैसलमेरसाठी आणि या ठिकाणी बरोबर दुपारी 12:45 वाजता पोहोचलो आमच्या जैसलमेरच्या टेंट कॅम्पिंगमध्ये. ज्यांनी डबल शेअरिंग, ट्रिपल शेअरिंग प्रमाणे घेतली आहे बुकिंग रूमसाठी टेंट कॅम्पिंग, पुढे जोधपूरला देखील तसं होणार. त्याचप्रमाणे प्रत्येकाला टेंट ॲलोकेट केले आहे. माझ्यासोबत आमचे 2 क्लायंट आहेत, विश्वास नागावकर सर आणि शेळके सर. आणि पाहू शकता आतलं टेंट कॅम्पिंग मधली रूम कशी आहे. सध्या सामानाने पूर्ण भरलेले आहेत. 2 बेड या ठिकाणी आणि मला सेपरेट मस्तपैकी हवेशीर हा वाला बेड. कारण आजचा जो पूर्ण दिवस आहे दिनांक 19 ऑगस्ट 2026 मस्तपैकी फुल ऑन एन्जॉय. काय काय असेल ते तुम्हाला पुढे दाखवतो, पण अगोदर दुपारचं पोटभर जेवण करून घेऊया. लेट्स गो टूर्स अँड ट्रॅव्हल. जेवण वगैरे लागलं आहे. मस्तपैकी पोटभर जेवण करून घेऊ. आणि या ठिकाणी बघा कसलं कडाक्याचं ऊन पडलंय. बाबा रे बाबा, काय हो कडक ऊन आहे. माता काय करायचं मग? काय करायचं, पण छान वाटतं आम्हाला हे सगळं बघून. एकदम सर खूप छान, मिथुननी खूप छान केलेलं आहे. आम्हाला खूप आवडलंय, भारी वाटतंय. आज संध्याकाळी डान्स करायचा आहे. वाळवंटात करणार आम्ही. पहिल्यांदा आलोय. आम्ही करणार. उंट सफारी पण करायची आहे. हो करणार आम्ही. उंट सफारी पण करणार, सगळेच करणार आम्ही. वा वा, चला जेवायला जाऊया. या ठिकाणी गुळ, लोणचं, तूप, गोड शिरा, या ठिकाणी भात आहे, रायता, भेंडीची भाजी, पनीर मिक्स, वरण आणि चपाती म्हणजे फुलके. येस, आणि या ठिकाणी पापड पण आहेत. वा, सोबत सलाड. तर जेवण कसं आहे? एकदम छान. भेंड्याची भाजी, मिक्स डाळ, पनीर खूप छान, पापड वगैरे, तूप, साजूक तूप, सलाद खूप छान. वा. आणि खूप मस्त वाटलं. लोणचं तर एकदम फर्स्ट क्लास आहे. आणि खूप स्विमिंग छान. पूल? स्विमिंग पूलची तर मज्जाच वेगळी. वा, खरंच वेगळी. इतक्या उन्हात चांगल्या पाण्यामध्ये पोहायला मिळालं, त्यामुळे त्याचा आनंद शब्दात नाही सांगू शकत. हो, झालं का जेवण? छान होतं ना? पोटभर जेवा. संध्याकाळी अजून स्पेशल आहे. हा, वा 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 वा. चला चला, सगळ्यांना एकत्र जमा करून आम्ही निघालो थेट आता सम मध्ये. सम या ठिकाणी जाऊन होणार उंट सफारी. चला लेट्स गो टूर. बस आली, बस आली. आली आली बाबा, पब्लिक येते. 2 जबाबदारी आहेत. टूर मॅनेजर देखील या ठिकाणी कार्यरत आहे आणि सोबत तुमच्यापर्यंत व्हिडिओतर्फे माहिती देखील पोहोचत आहे. बाबा रे बाबा, ज्या ठिकाणी आमचं लोकेशन आहे एकही हॉटेल नाही, एकही रेस्टॉरंट नाही, काहीच नाही. सगळी ओसाड जागा, वाळवंटी भाग. ज्या ठिकाणी आम्ही चाललोय पूर्ण सम भाग, त्या ठिकाणी होणार उंट सफारी. 2 सेक्शनमध्ये होणार आहे. 20 जणांचा ग्रुप घेऊन प्रत्येक उंटावरती 2 जण.
साहब पहिल्यांदा चालू या ठिकाणी या डेझर्ट मध्ये फिरायला. आतापर्यंत चित्रपट पुस्तकांमध्ये असे वाळवंटी प्रदेश पाहिले होते, पण आज पहिल्यांदा लेट्स गो टूर यांच्यामुळे शक्य होते वाळवंटी प्रदेशातील उंट सफारी. सुशेगाद असा वारा सुटलाय, गारे गार. हॅलो, तर आता आम्ही चाललोय डेझर्ट मध्ये. हो 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 हो. मास्तर आणि शिष्य यांची जोडी या अंगाशी बारी बारीने सर्वांना बसवत आहेत. त्या ठिकाणी अजून 2 क्लायंट, या ठिकाणी अजून दिनकर साहेब, तकदीर साहेब आणि त्यांच्या मिसेस, आणि टप्प्याटप्प्याने प्रत्येकांना बसवण्यात येईल. हा अंगाशी. हलू जरा, हलू चाल, हलू. अरे अंगाशी याचा आमच्या तर हलू चाल. परब साहेब काय म्हणताव? ते होते बाबा, उंट सफारी होते. हो वेंगुर्लेकरांनो, बरं वाटतं आम्हा. हा आमचं उंट हो बघा जाता. उंट सफारीची राईड झाली की सगळ्यांचं जंगी स्वागत केलं जातं आणि या ठिकाणी संध्याकाळचा स्टार्टर लावला जातो. कांदा भजी, वा भाई वा. कांदा भजी झाली की समोर चहा कॉफी दिला जाईल आणि मग या ठिकाणी असा पूर्ण सर्कलमध्ये इकडची ऍक्टिव्हिटी सुरू केली जातील. म्हणजे इकडची संस्कृती कशी आहे, नृत्य गाणे कसं असतं, सर्व काही पर्यटकांसमोर सादर केलं जातं. हे रॉयल राजस्थान ट्रिप जयपूर, जैसलमेर, जोधपूर, जयपूरच्या ठिकाणी झालेली आहेत. आम्ही 15 ऑगस्टला प्रवास केला होता मुंबई ते जयपूर. 16ला उतरलो दुपारी 12 वाजता आणि जयपूरमध्ये 2 रात्र आम्ही स्टे केला. रविवार, सोमवार आणि मंगळवारी ओव्हरनाईट जर्नी केली, म्हणजे काल जर्नी केली जैसलमेरसाठी. आज बुधवार आहे. जैसलमेरची अख्खी रात्र 1 नाईट स्टे या टेंट कॅम्पिंगमध्ये होणार
आता खरं तर आतमधून कसा व्ह्यू आहे ते तुम्हाला उद्या दाखवतो. रात्र झाली आहे ना, सकाळचा व्ह्यू कसा असेल पूर्ण बाथरूम वगैरे उद्या दाखवतो. पण अगोदर ते कार्यक्रमाचा आनंद घेऊया आणि रात्री 10 वाजता जेवण लागेल आणि जेवणामध्ये आहे ऑथेंटिक राजस्थानी फूड. मान देखे गान देखे जयपुर का तू थान देख रा 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 ए छोरा रा 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 ए घूमर घूमर घूमे घूम 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 झूमर झूमर झूमे झूम 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 रंगीलो 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 राजस्थान मारो रंगीलो रंगीलो राजस्थान मारो रंगीलो रंगीलो राजस्थान मारो रंगीलो रंगीलो राजस्थान मारो रंगीलो रंगीलो राजस्थान. राग रे बाग में झूल झूल के गीत में गालूं फूल फूल के मूल मूल रामोती माथे धूल धूल तो जमगी है कूल कूल ना बड़वर खातिर रूल भूल न छोड़े रे ऊल जुलूल में फंस गया सारा अरे ऊल जुलूल में फंस गया सारा भूल भूल आ होगी है रे जोगी. आमच्या मिथुन परबांच्या लेट स्कूटर तर्फे आयोजित केलेल्या रॉयल राजस्थानच्या जयसिंगपूर मध्ये प्रवास कसा वाटतोय? बरं वाटतोय की नाही? कारण हे व्हिडिओ बघता बघता बरेच जणांची फोन कॉल येत आहेत, मेसेज येत आहेत की भूषण भाऊ परब सरांची नेक्स्ट ट्रिप कोणती आहे. तर मंडळी सांगू इच्छितो, येत्या 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर वैष्णोदेवी, शिवखोडी, अमृतसर फक्त 11,000 मध्ये ही ट्रिप असून सगळी बॅच फुल झाली आहे. पण तुम्हाला संधी मिळणार कधी? येत्या 24 ऑक्टोबरला. कारण आमच्या लेट स्कूल टूर तर्फे म्हणजे मिथुन परब यांनी आयोजित केलेल्या जगन्नाथपुरी, कोणार्क, भुवनेश्वर हे देखील दर्शन तुम्हाला घडणार आहे. एकूण आठवड्याभराचं पूर्ण पॅकेज असणार आहे. पुरी, भुवनेश्वर, कोणार्क या ठिकाणी असणारे सुप्रसिद्ध साईट सीइंग पॉइंट, त्यासोबत जगन्नाथ देवांचे दर्शन, भुवनेश्वर मधील लिंगराज मंदिर, कोणार्कचे सूर्य मंदिर, अशी अजून बरेच पॉइंट आहेत जे तुम्हाला अनुभवायला मिळतील येत्या 24 ऑक्टोबरच्या पुरी जगन्नाथ ट्रिप मध्ये. तुम्ही म्हणाल पैसे किती? जास्त नसून फक्त आणि फक्त 10,999 प्रति व्यक्ती. या पॅकेज टूर मध्ये तुमचं येण्या जाण्यापासून कन्फर्म स्लीपरचं ट्रेन तिकीट, डिलेक्स कॅटेगरीच्या हॉटेलमध्ये राहण्याची उत्तम सुविधा, लोकल साईट सीइंग फिरण्यासाठी एसी टुरिस्ट बस, अहो एवढंच काय, सकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण सर्व काही या पॅकेज मध्ये इन्क्लूड आहे. तर आता वाट बघायची नाही, परब सरांच्या पुरी भुवनेश्वरला ट्रिप मध्ये जॉईन व्हा आणि तुमच्या लाडक्या भूषण गाडी सोबत प्रवास करायला तयार राहा. शुभ सकाळ मंडळी. आज दिनांक 20 ऑगस्ट 2026 रात्री मस्तपैकी कल्चरल ऍक्टिव्हिटी प्रोग्राम मध्ये सहभाग घेत जेवण झालं आणि जेवणामध्ये स्पेशली नॉनव्हेज मध्ये चिकन भरपूर लोकांना आवडलं. आमचे विश्वास सर तारीफ करून करून दमतायत. काय चिकन होतं, पूर्ण जैसलमेरी स्टाईल चिकन. आम्ही घेतलं होतं ट्रिपल शेअरिंग मध्ये, मस्तपैकी एसी, चादर, उशी सगळे आता अस्तव्यस्त झालंय, हरकत नाही. मी मात्र माझ्यासाठी खास हा पूर्ण पलंग घेतला होता. एसी तर चालू आहे, सोबत फॅन देखील आहे आणि असे बघा तंबू. आणि तुम्हाला बाथरूम दाखवतो. बाथरूम हा बघा, बाथरूम आहे की नाही, एकदम टकाटक. आता बरेच जण विचारू शकतात की तुम्हाला टेंट मध्ये राहण्याची सुविधा दिली खरी, पण वॉशरूमचं काय, ते कॉमन आहे का? अजिबात नसून प्रत्येकाच्या तंबूमध्ये वॉशरूम आहे, वॉश बेसिन आहे, म्हणजे प्रायव्हसी पूर्ण मेंटेन केली आहे. जे आपल्याकडे जो चिकन भेटतो आणि जो इकडे चिकन भेटतो त्याच्यामध्ये मला असं वाटतं जमीन आसमानाचा फरक आहे. कारण की अप्रतिम टेस्ट, म्हणजे आपल्या भाषेत बोलत एक गावठी देसी कसं असतो, देसी चिकन सेम ती टेस्ट होती. एकदम भारी, एकदम अप्रतिम टेस्ट होती. म्हणजे मी आता सांगू शकत नाही, पण मला भयंकर आवडला. मी 3-4 वेळा जरी घेतला असेल आणि खतरनाक टेस्ट एकदम. आणि विश्वास सरांचं पण युट्यूब चॅनल आहे. तुमच्या युट्यूबचं नाव काय? विश्वास नागावकर फ्लूट बॉग. कोणते व्हिडिओ असतात त्याच्यावर? आम्ही मच्छीचे मोस्टली जास्त व्हिडिओ टाकतो त्याच्यामध्ये, आणि माझी बायको आणि मी असे मच्छीचे आयटम जे बनवतो ते त्याच्यामध्ये टाकत असतो जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ भेटेल तेव्हा. असं म्हणजे तुमच्यासारखं असं कंपल्सरी व्हिडिओ नाही टाकत, पण ज्या काय अशा मोस्ट इम्पॉर्टंट आमच्यासाठी असतात व्हिडिओज त्या आम्ही त्याच्यावर अपलोड करत असतो. आणि यांचा स्वतःचा फिश स्टॉल पण आहे ना? हो हो, तिकडे पण तुम्ही या. कुठे आहे? आमच्या रसायनीमध्ये आहे. एकदम मोठी मोठी पापलेट, पिवळी वाम, काळी वाम, मोठा झिंगा, सरगा, हलवा, सुरमई, जी हवी ती मच्छी आमच्याकडे अवेलेबल असते. या तुम्ही पण या सर. येस नक्की. आमच्या टीम मेंबर इतके कोऑपरेटिव्ह आहेत. सकाळी 8 वाजता बोललो तो नाश्ता लागेल, पण सगळेजण 7:30ला तयार आणि 7:45ला नाश्ता करून फोटो काढण्यासाठी सगळे गेले आहेत. आता आम्ही राहिलो 3 जण. मस्तपैकी पोटभर नाश्ता करतो. नाश्त्याचा मेनू बघा, ब्रेड, जॅम, बटर, छोले भटुरे, या ठिकाणी मिक्स व्हेजिटेबल उपमा, लोणचं. या सर्वांनी असा काही आमचा आजचा सकाळचा नाश्ता आहे. काय म्हणता प्रभ सर? नमस्कार.
अतिशय सुंदर वेळेमध्ये आणि सावकाश आपली ट्रिप चालली आहे. कोणती दगदग नाही, पगदग नाही, काही नाही. या मंडळी मस्तपैकी नाश्ता करायला. शुभ सकाळ. सर्वांचा चहा नाश्ता झाला. शेवट जैसलमेरचा आपला भले रात्र प्रवास झाला पण इथे आपला थकवा निघाला की नाही. सगळ्यांनी उलट सफारी केली इकडे नाही, 1-2 जण नाही केले पण त्यांनी बाकीचे राईड केले, हरकत नाही. आता आपण चाललो आहोत थेट जैसलमेरला. हा आहे थार सेक्शन सम. इकडे पूर्ण या भागामध्ये 5-6 किलोमीटरवरती एकही हॉटेल नाही, चहा नाही, फक्त जे ठिकाणी आहेत पर्यटन स्थळ तिकडे फक्त मिळेल. आता आपण चाललो जैसलमेरचा सुप्रसिद्ध सुवर्ण किल्ला बघायला, ज्याला म्हणतात गोल्डन फोर्ट. तर गोल्डन किल्ल्याला आपण पोहोचलो. आता थोडं अंतर लांब आहे, गाडी सावकाश आहे कारण या ठिकाणी 60च्या स्पीडच्या पुढे जाऊ शकत नाही. 60ची स्पीड लिमिट आहे. प्रत्येक ठिकाणी मामा उभे असतात. मामा माहिती ना कोण कोण? हा, त्यांना आपण पण त्रास घेणार नाही, त्रास देणार नाही. थोडा उशीर होऊ शकतो स्पीडमुळे पण निवांत जायचं, बरोबर की नाही. तिकडे गेल्यानंतर गोल्डन किल्ला होणार. तुम्हाला सांगा फिरून या मस्तपैकी. सगळं सोनेरी सोनेरी कलर, फक्त सोनेरी. हा, त्याच्या मनात सोनं आहे सगळं. नंतर मग आपण थोडाफार खाऊन पिऊन जोधपूरला रवाना होऊ. आज जास्त लोड नाही आहे. जोधपूरला हॉटेलला गेलो, त्या ठिकाणी टेंट कॅम्पिंग नाही, जसं आपलं हॉटेल आहे तसंच आहे. ओके, मग आता एकत्र बोलूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मंडळी, मिथुन परबांचे आयोजन प्रत्येक प्रवासी पर्यटकांना आवडते. दिनांक 19 आणि 20 म्हणजे 2 दिवस 1 रात्र जैसलमेरच्या थार डेझर्टमध्ये सर्वांनी आनंद लुटला. वाजले दुपारचे 2 आणि मस्तपैकी जेवणाचा थांबा झालाय दुपारच्या जेवणासाठी. आहा, नाद खळा. दुपारच्या जेवणासाठी आमचा झाला आहे थांबा. मकराना राज रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी आहे. खम्मा घणी पधारोसा. मस्तपैकी या ठिकाणी जेवण होणार. नमस्कार, माझं नाव अनंत पवार आणि आमच्या मित्राकरवी लेटस गो या पिकनिक आयोजनामधून राजस्थानात जायचं योग इलो आमच्या नशिबात. किती दिवसांनी मी आणि माझी बायको मिळून आम्ही इलो. 15 तारखे आम्ही बसलो मुंबईसून आणि एकदम सुखाचा प्रवास झालो. राजस्थानात पोचलो. राजस्थानमध्ये एवढा सुंदर आयोजन केलेला होता. मिस्टर मिथुन परब आणि मिस्टर गावडे म्हणून त्यांचं आयोजन अतिशय उत्कृष्ट. हा भूषण गावडे. आणि मुख्य म्हणजे लोकं चांगली इल्ली, जी आमच्याकडचीच व्हायची होती मधली. काय सगळीच काय कोकणातली नाही आहेत पण इल्ली ती अतिशय सुंदर होती. लोकांना एकमेकात मिसळत होती. अतिशय चांगल्या ठिकाणी नेल्याने आमका चांगल्या स्पॉटला फिरवल्याने चांगले गड आणि ऐतिहासिक शहर आहे. म्हणजे राजस्थानात फिरण्याचा म्हणशील तर म्हणजे पक्षात तर अतिशय उत्कृष्ट आहे. फक्त शरीरात ताकद होई मात्र फिरायची. त्यासाठी एकदम स्ट्रॉंग व्हायात तुम्ही, कारण उंच जागी जावचा किंवा काही जावचा तर तुम्ही स्ट्रॉंग व्हायात आणि खानापिना पचवची ताकद होई एवढा मात्र नक्की. नमस्कार, आम्ही पहिल्यांदाच लेट्स गो टूरनी गेलो पण एवढं सुंदर वाटलं आणि एवढं व्यवस्थित नियोजन होतं की वारंवार आम्हाला त्या टूरला यावंसं वाटतंय आणि आम्ही नक्की येणार. मी वनिता अशोक कांबळे, मिथुन सर आणि भूषण सर, ते दुसरे सरांचं नाव काय? प्रतीक सर. खूप छान आमची ट्रिप ह्याची झाली राजस्थानची. मला खूप आवडलं. याच्या आधी पण आम्ही ही तिसरी ट्रिप आहे. आम्ही दुसऱ्या ट्रिपला आमच्या बरोबर एक आमची कर्जन बहीण होती. तिला कॅन्सर होता तरी पण मिथुन सरांनी तिला घेतली. पण ती पहिल्यांदाच ट्रेनमध्ये बसलेली.
पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसलेली तर तिला खूप आनंद झालेला. ती म्हणजे तिला खरं तर आनंदाचे अश्रू तिच्या डोळ्यातून वाहत होते, एवढं तिला आनंद झाला. तेव्हा अश्विनीनी मिथुननी खूप म्हणजे तिची काळजी घेतली, त्यामुळे तिला परत राजस्थानची पण ट्रिप करूशी वाटत होती. पण मिथुन बोलला की नाही म्हणून जमणार नाही, कारण ती चढण आहे त्यामुळे त्यांना काय होणार नाही म्हणून. पण तिला ती खूप नाव काढते मिथुन सरांचं की मिथुन खूप छान आहे, खूप केअर करतो वगैरे, त्याची मिसेस तो आम्हाला खूप आवडतो. मिथुन बरोबर तर माझी 3री ट्रिप आहे आणि ह्याच्यानंतर पण मी जात राहणार त्यांच्या बरोबर. सगळ्यात जास्त आवडले असेल ते उंटाची सफर. आम्हाला खूप छान वाटलं, पहिल्यांदा जीवनामध्ये असा एक आनंद घेतला आम्ही, खूप मज्जा वाटली. गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी जैसलमेर किल्ल्याला भेट देऊन 70% पर्यटन या ठिकाणी कसे चालते याचे महत्त्व पटवून दिले. दुपारी पोखरण या ठिकाणी पोटभर जेवण करून आम्ही निघालो जोधपूरला एक रात्र आमचा मुक्काम होणार. आता तो कुठे होणार, कसं होणार, तिकडचं जेवण काय असेल, त्यासाठी भेटूया रॉयल राजस्थान भाग 3 मध्ये.